नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा, आता ज्या लाडक्या बहिणींना अद्याप हप्ता जमा झालेला नाही आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना काय झालेलं आहे, हप्तेही 2-3 हजार रुपये मिळालेले आहेत, काही 2 महिन्याचे. आणि काही लाडक्या बहिणींना काय झालेलं आहे, एकही रुपया अद्याप मिळालेला नाही, मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे ना तो. मग बऱ्याच लाडक्या बहिणींच्या काय झालेलं आहे, खात्यावर पैसे पाठीमागचे जे मार्च एप्रिलचे हप्ते जमा झालेले असल्याकारणानं आणि बऱ्याच जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा हे झालेले नाहीत. अशा लाडक्या बहिणींसाठी एक नवीन अपडेट म्हटलं तरी काही अडचण नाही. कारण थकीत हप्ते जे आहेत लाडक्या बहिणीचे, मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता आहे, ज्यांना हप्ताच भेटलेला नाही अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काय होणार आहेत, राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ज्यांना पैसे पडलेले नाहीत मार्च एप्रिलचे, त्यांच्यासाठी एक नवीन शासनाने GR काय केलेला आहे, काढलेला आहे. आणि लवकरच ते GR काढला म्हणजे त्यांच्या खात्यावर काय होणार आहेत, ते पैसे काय होणार आहेत, मार्च एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे. याचा GR काय केलेला आहे, शासनाने निर्गमित केलेला आहे. कारण ज्या लाडक्या बहिणी होत्या, बऱ्याच त्यांच्या खात्यावर काय झालेले आहेत, मार्च एप्रिलचे हप्ते 3,000 रुपये पडलेले आहेत आणि काही लाडक्या बहिणी काय झालेल्या आहेत, त्यापासून वंचित राहिलेल्या आहेत. मग ज्या वंचित राहिलेल्या आहेत लाडक्या बहिणी, त्यांच्यासाठी हे पैसे काय केलेले आहेत, शासनाने तर पैशाची तरतूद केलेली आहे आणि हे पैसे त्यांच्या खात्यावर पडणार आहेत. असा GR त्यांनी काय केलेला आहे, निर्गमित केलेला आहे. म्हणजे राहिलेल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर फक्त पैसे पडणार आहेत. ज्यांना आता पाठीमागं 1-2-3 दिवसापूर्वी पैसे पडलेले आहेत, 3-4 दिवसापूर्वी, त्यांना परत पडणार नाहीत. पण ज्यांना पडलेच नाहीत एकही रुपये, 2 हप्ते मार्च आणि एप्रिलचा, अशाच लाडक्या बहिणींना काय होणार आहेत, पैसे त्यांचे 3,000 रुपये 1500-1500चे 2 हप्ते काय होणार आहेत, त्यांच्या खात्यावर लवकरच काय होत आहे, जमा होणार आहे. असा GR शासनाने निर्गमित केलेला आहे. धन्यवाद.